हरि ओम. गंगा दशहरा उत्सव विशेष मालिकेमध्ये आपण जाणून घेत आहोत भारतातल्या पवित्र अशा सरोवरांविषयीची माहिती. आपण पहिल्या दिवशीच बघितलं की भारतातली 5 प्रमुख सरोवर आहेत, ज्यांचा उल्लेख पंचसरोवर असा केला जातो. या सरोवर मालिकेतलं 3रं सरोवर आहे, त्याचं नाव आहे नारायण सरोवर. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात लखपत तालुका इथं हे सरोवर आहे. भुज शहरापासून साधारण 150 किलोमीटर अंतरावर हे सरोवर आहे. अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक दृष्ट्या हे सरोवर महत्वाचं आहे. श्रीमद भागवत पुराण कथेनुसार या स्थानावर सरस्वती नदी समुद्राला जाऊन मिळत होती. या सरोवराला जो जलस्रोत आहे तो सरस्वती नदीकडूनच आलेला आहे आणि गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 प्रमुख नद्या आपण मानतो. त्यामुळेच ज्या तलावाला किंवा ज्या सरोवराला साक्षात सरस्वती नदीचं पाणी मिळत होतं ते सरोवर म्हणूनच पवित्र असं मानलं गेलेलं आहे. कालांतरानं सरस्वती नदी गुप्त झाली, परंतु हे सरोवर मात्र गुजरातच्या म्हणजे कच्छ जिल्ह्यात आपल्याला ठाऊक आहे की कच्छचं तर रण आहे, वाळवंटी भाग आहे, पण त्या भागामध्ये सुद्धा हे सरोवर मात्र खूप चांगल्या प्रकारे पाणीसाठा करून असतं. या सरोवराच्या परिसरात अनेक मंदिरं आहेत, त्यामुळेच या संपूर्ण क्षेत्राला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्या भागातले महादेवराय देसालजी यांच्या पत्नीनं ही मंदिरं बांधवून घेतली असा उल्लेख आहे आणि या मंदिरांमध्ये प्रामुख्यानं त्रिकमरायजी, लक्ष्मीनारायण, गोवर्धन नाथजी आणि आदिनारायण ही मंदिरं प्रसिद्ध आहेत. या सरोवरापासून अंदाजे 4 किलोमीटर दूर समुद्र किनाऱ्यालगत शिवाचं एक प्राचीन मंदिर आहे, त्याचं नाव आहे कोटेश्वर. असं म्हणतात की रावणानं या कोटेश्वर मंदिराच्याच परिसरात राहून शिवशंकरांची आराधना केली होती आणि शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले होते. त्यांना वरदानही त्यांनी देऊ केलेलं होतं. या परिसरात मगाशीच उल्लेख केला त्यानुसार अनेक मंदिरं आहेत, त्यामुळे प्रत्येक मंदिरांचे आपापले वेगळे वेगळे धार्मिक उत्सव म्हणा किंवा काही सणवार ते तर साजरं होतच, परंतु कार्तिक पौर्णिमेला या परिसरात मोठा मेळा भरतो. 3 दिवस हा मेळा चालू असतो आणि या मेळ्याला किंवा या उत्सवासाठी म्हणून देशभरातले अनेक साधू संत आवर्जून सहभागी होतात. कार्तिक पौर्णिमेचा उत्सव तर मोठा आहेच, परंतु चैत्रामध्ये सुद्धा इथे या परिसरातल्या काही मंदिरांमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. जसं हे क्षेत्र धार्मिक गोष्टींसाठी सुप्रसिद्ध आहे, तसंच हे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. भारतीय जंगली गाढवं, चिंकारा, राजस्थानी वाळवंटातील लोमडी आणि अनेक दुर्मिळ पक्षी या अभयारण्यामध्ये आजही आढळतात. त्यामुळे हे अभयारण्य सुद्धा पाहण्यासारखं एक निश्चितच ठिकाण आहे. या परिसराला किंवा या सरोवराला वल्लभाचार्य यांनी भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. असं हे गुजरातमधलं नारायण सरोवर. त्या भागामध्ये गेलेलं असताना आवर्जून भेट द्यावी असं हे सरोवर. फक्त सरोवर आणि मंदिरांनाच भेट नाही, तर अभयारण्याला सुद्धा भेट देणं तितकंच महत्वाचं, कारण ही शेवटी सगळीच्या सगळी नैसर्गिक संपदा आहे आणि नैसर्गिक संपदा ही पंचमहाभूतांचाच एक अंश असतो. त्यामुळे आपली सकारात्मकता या नैसर्गिक संपदेपर्यंत सुद्धा पोचण्यासाठी म्हणून का होईना, धार्मिक कारण का होईना,
पण सरोवराला भेट द्यावी आणि अभयारण्याला सुद्धा शक्य असेल तर भेट द्यावी. हरगंगे भागीरथी.